नमस्कार मित्रांनो, आज आपण तुला पाहते रे या कथा मालिकेचा 12वा भाग बघणार आहोत. अगं पण तुझ्या मनाचा विचार करून ते जर तुझ्यापासून लांब राहत असतील तर तू पण त्यांचा रागरागच करत असतेस ना, पल्लवी शीतलला म्हणाली. मग त्यांना काय वाटतंय? आता जे माझ्याशी जे वागतात ते मला आवडतं का? बास पल्लवी, तू माझी मैत्रीण आहेस की त्यांची? शीतल पल्लवीला म्हणाली. अगं माझी झाशीची राणी, मी तुझीच मैत्रीण आहे ग. पण हे तर मान्य कर की सर तुला आवडतात आणि तुझं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून. पल्लवी शीतलला म्हणाली. मला नाही आवडत तो, पण त्याच्या विचाराने मला काय होतं कळतच नाही, कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा. शीतल पल्लवीला म्हणाली. अगं माझी वेडाबाई, यालाच तर प्रेम म्हणतात. पल्लवी शीतलला म्हणाली. नाही पल्लवी, मी माझ्या आईबाबांची मान खाली जाईल असं कधीच वागणार नाही. शीतल पल्लवीला म्हणाली. आता हिला अजून काय बोलण्यात काही अर्थ नाही, पल्लवी मनातल्या मनात म्हणाली आणि दोघी पण घरी जायला निघाल्या. शीतल घरी आल्यानंतर जरा शांतच होती. जेवताना बाबांनी तिला विचारलं, काय झालं बाळा, आज खूप कामं होती का? हो बाबा, मला सरांबरोबर मीटिंगला जावं लागेल, शीतल बाबांना म्हणाले. कुठे मीटिंग आहे बाळा? बाबांनी विचारलं. बाबा, कदाचित मीटिंग पुण्याला असू शकते. अजून दिवस आणि प्लेस ठरला नाही आहे. मला जावं लागेल कारण सगळ्या डिटेल्स माझ्याकडेच आहेत ना, शीतल म्हणाली. बरं ठीक आहे बाळा, तू जा, बाबा म्हणाले. अगं पण तू एकटी जाणार आहेस का की पल्लवी पण तुझ्या सोबत येणार आहे? आई शीतलला काळजीपोटी म्हणाली. अगं आई, पल्लवी वेगळ्या डिपार्टमेंटला आहे आणि मी एकटी कुठे आहे? सर आहेत ना माझ्याबरोबर. संध्याकाळपर्यंत आम्ही येऊ घरी, शीतल आईला म्हणाली. अगं आई, काय तू पण, आता ती लहान आहे का? जॉब करते ती आता, श्रेयश म्हणाला. अगं जाऊ दे तिला, थोडं तरी तिला स्वातंत्र्य दे. विश्वास ठेव, आपली झाशीची राणी आहे ती. बाळा, तू कामाकडे लक्ष दे, बाबा म्हणाले. कारण आपण जे काम करतो ते मनापासून केले पाहिजे. काही झालं तरी आपण आपले 100% हे द्यायचे. श्रेयश आणि शीतल दोघे पण एकदम बोलले. बाबाही शीतलच्या डोक्यावर हात ठेवून हो म्हणाले आणि तिघेही एकदम हसायला लागले. शीतल आईला थोडी मदत करून झोपायला निघून गेली. शीतल शरीराने आणि मनाने आज खूप थकली होती, त्यामुळे बेडवर पडताच लगेचच झोपून गेली. शीतल सकाळी लवकर उठून ऑफिसला निघून गेली कारण तिला खूप कामं होती. त्यासाठी तिने पल्लवीला अगोदरच याची कल्पना देऊन ठेवली होती. शीतल ऑफिसमध्ये आली, पण ऑफिसमध्ये अजून कोणीच आलेलं नव्हतं. शीतल तिच्या डेस्कवर येऊन बसली. समोरच असणाऱ्या गणपतीला नमस्कार करून तिने लॅपटॉपची स्क्रीन ओपन केली. शीतल आलेले सगळे मेल्स चेक करू लागली. त्यामध्ये मेहता इंडस्ट्रीजचा सुद्धा मेल होता. शीतलने मेल ओपन करून पाहिला. त्या मेलमध्ये मीटिंगच्या सगळ्या डिटेल्स होत्या. मीटिंग उद्याच होती, तीही पुण्याला होती. शीतलची नजर मल्हारच्या केबिनकडे गेली. मल्हारच्या केबिनचे लाईट्स ऑनच होते. शीतलची पावलं नकळत मल्हारच्या केबिनकडे वळली. शीतलने हळूच दार ओपन केलं. तिचं लक्ष खुर्चीत झोपलेल्या मल्हारकडे गेलं. मल्हार झोपल्यावर अगदी लहान मुलासारखा दिसत होता. शीतल हळूच आतमध्ये आली. झोपलेल्या मल्हारला बघून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आले. समोर लॅपटॉप हा चालूच होता. टेबलवर सगळीकडे पसारा होता. रात्रभर झोपला नाही वाटतं, किती चहा घेतलाय, रात्री जेवला सुद्धा नाही वाटतं, वडापाववर भागवलेलं दिसतंय, शीतल स्वतःशीच बोलत होती. हळूच आवाज न करता शीतल टेबलवर असलेला पसारा आवरू लागली. तेव्हा तिचं लक्ष सोफ्यावर झोपलेल्या अभिजितकडे गेलं. अभिजित सर सोफ्यावर निवांत झोपलेले होते. रात्रभर स्वतः जागून काम केलेलं दिसते. अभिजित सरांना झोपायला सांगून. खरंच वेडा आहे हा. कसा झोपलाय हा, मान वाकडी तिकडी करून.
मान दुखायला लागली तर? असं म्हणत शीतल गालातल्या गालात हसू लागले. मल्हारची मान सरळ करण्यासाठी शीतल त्याच्याजवळ गेली. त्याची मान सरळ करण्यासाठी शीतलने हात पुढे केला, पण झालं तर भलतंच. मल्हारने तिचा हात आपल्या हातात धरला. ए माझी परी, असं जाऊ नको ना मला सोडून, प्लीज. मल्हार झोपेतच बडबडत होता. शीतलला वाटलं तो जागाच आहे म्हणून. शीतल एकदम घाबरली. पण तो झोपेत आहे हे लक्षात आल्यावर शीतल एकदम गोड लाजली आणि दुसऱ्या हाताने त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. तिला त्याच्या केसांमधून हात फिरवण्याचा मोह आवरलाच नाही, पण तिने स्वतःला सावरलं आणि मल्हारने पकडलेला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करू लागले. पण मल्हारला तेवढ्यात जाग आली आणि शीतलला एवढ्या जवळ बघून मल्हार धडपडत उठला. सॉरी, मी ते मला नाही, असं म्हणत मल्हार पूर्णपणे गडबडून गेला होता. सर, काही नाही झालं, तुम्ही शांत व्हा, शीतल मल्हारला म्हणाली. आणि ह्या दोघांच्या आवाजाने अभिजित पण धडपडत उठला. सर तुम्ही झोपा, आता मी करतो काम, अभिजित म्हणत होता. तेवढ्यात त्याचं लक्ष शीतलकडे गेलं आणि अभिजित गप्प बसला. शीतल, सकाळ झाली का ग? अभिजित शीतलला म्हणाला. हो सर, सकाळ झाली आहे, तुम्ही फ्रेश व्हा, मी येते नंतर, शीतल मल्हारकडे बघून म्हणाली. मल्हार मात्र खूप घाबरलेला होता. तिच्या नजरेला नजर न देताच मल्हारने खाली मान घालून होकारार्थी मान डोलवली. शीतल बाहेर जात असताना शीतलला समीर दिसला. समीर दादा, मल्हार सरांच्या केबिनमध्ये 2 चहा घेऊन जा लवकर, आणि काहीतरी खायला सुद्धा घेऊन जा, आणि त्यांच्या केबिनमध्ये जो पसारा पडला आहे तो सुद्धा आवरायला सांगा, शीतल समीरला म्हणाली. थोड्याच वेळात समीर चहा नाश्ता घेऊन मल्हारच्या केबिनमध्ये गेला. थँक्स समीर, बरं झालं बाबा तू घेऊन आलास, खरंच खूप गरज होती, खूप भूक लागले. पण तुला कसं कळालं? अभिजित समीरला म्हणाला. लगेचच मल्हार म्हणाला, मी शीतलने पाठवलंय ना. काय समीर? आणि गालातल्या गालात हसायला लागला. समीर आश्चर्यचकित होऊन डोळे मोठे करून होकारार्थी मान हलवला. मल्हार आणि अभिजित दोघे मिळून नाश्ता करून घेतात. इकडे शीतल मल्हारने तिचा धरलेला हात आपल्या दुसऱ्या हातात घेऊन गालातल्या गालात हसत होती आणि मल्हारने बोललेली वाक्य तिच्या कानात घुमत होती. शीतल मल्हारच्या विचारांमध्ये पूर्णपणे हरवून गेली होती. तेव्हा पल्लवी आली, पण शीतलचं जरा सुद्धा पल्लवीकडे लक्ष नव्हतं. पल्लवीने शीतलची मज्जा करायची ठरवलं आणि हळूच तिच्या कानाजवळ गेली आणि बोलली की, मल्हार सरांचा विचार करतेस ना ग, कसे आहेत ते? हो ग, एकदम भारी, शीतल पटकन बोलून गेली आणि लगेचच भानावर येताच तिने स्वतःची जीभ चावली. पल्लवी हसायलाच लागली. हो, मग मल्हार सर भारी आहेत ना ग? पल्लवी शीतलला चिडवायलाच लागली. शीतल सगळ्या भावना लपवण्याचा प्रयत्न करत, कधी आलीस तू? पल्लवीला म्हणाली. जेव्हा तू माझ्या लाडक्या मल्हार सरांच्या स्वप्नात हरवली होतीस ना, तेव्हा आले, पल्लवी म्हणाली. तुला माहिती आहे ना मला असलं काही करायचं नाही ते, शीतल म्हणाली. हो मॅडम, मला माहिती आहे, पण तू विसरलेस. बरं चल, जाऊ दे, मला खूप कामं आहेत, म्हणून पल्लवी आपल्या डेस्कवर जाऊन बसली. ऑफिसमध्ये आता सगळे आलेले होते. शीतल जय सरांच्या केबिनमध्ये गेली. सगळे तिथेच होते. जय सर, मेहता इंडस्ट्रीजकडून मेल आलाय, त्यांनी मीटिंग उद्याच फिक्स केली आहे, शीतल म्हणाली. अरे वा, बरं झालं. कोणत्या प्लेसमध्ये आहे मीटिंग? मल्हारने विचारलं. पुण्याला आहे, शीतलने सांगितलं. ओके भाई, पण मल्हार तुला उद्या जमेल का मीटिंगला जायला? उद्या मला सीमाला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. उद्या सोनोग्राफी आहे तिची, मी विसरलोच होतो. सॉरी यार, प्लीज उद्या जाशील का? जय मल्हारला म्हणाला. अरे वेडा आहेस का? सॉरी कशाला बोलतोस? जाईन मी उद्या. तू सीमाची काळजी घे आणि माझ्या स्वीटहार्टची. भेटतोस त्या मेहताला, मल्हार म्हणाला.
मल्हार उद्या येतोय हे ऐकून शीतल मनातल्या मनात खूप खुश झाली. प्रेझेंटेशन रेडी आहे ना मिस शीतल, तुम्ही एकदा ते चेक करा आणि बॅकअप वगैरे घ्या, जय शीतलला म्हणाला. ओके सर, शीतल म्हणाली. सगळं जर डन असेल तर मल्हार आणि अभिजित लंच नंतर तुम्ही घरी जा आणि आराम करा, तुमची खूप दगदग झाली आहे, जय मल्हार आणि अभिजितला म्हणाला. जय अरे इथे खूप कामं आहेत आणि मी घरी जाऊन आराम करून काय करू, मल्हार जयला म्हणाला. चुपचाप घरी जायचं आणि आराम करायचा, इथल्या कामाचं मी बघून घेतो. मला माहिती आहे रात्रभर तू झोपला नाही आहेस आणि उद्या तुला सकाळी लवकर उठून ड्रायव्हिंग सुद्धा करायचं आहे. पहिलाच तुला ड्रायव्हिंगचा खूप कंटाळा येतो. हे चांगलंच माहिती आहे मला, जय मल्हारला दमदाटी देत म्हणाला. ओके बॉस, जाईन मी घरी, पण जाता जाता साईटवर एक चक्कर मारून जातो, नाहीतर तिथलं काम तसंच थांबायला नको, मल्हार जयला म्हणाला. दोघांमधलं प्रेम बघून शीतल मनातल्या मनातच विचार करू लागली. किती एकमेकांची काळजी घेतात हे दोघे, पण अगदी सख्खे भाऊ असल्यासारखे वागतात. सगळेजण आपापल्या कामाला निघून गेले. सोनेरी किरणांबरोबर शीतलची ही सोनेरी सकाळ झाली. खूप घाई करत करत शीतल तयार होत होती, कारण तिला आज खूप खास दिसायचं होतं ना. शीतल खूप मस्त तयार होऊन खाली हॉलमध्ये येऊन आईला मी जाते म्हणून सांगून निघत होती. अगं तू काहीच नाही खाल्लीस, काहीतरी खाऊन जा, आई म्हणाली. अगं आई एवढ्या सकाळी नको मला, शीतल म्हणाली. अगं दररोजची गोष्ट वेगळी आहे, आज तू पुण्याला जाणार आहेस ना, काहीतरी खा, आई म्हणाली. बरं ठीक आहे, खाते मी, तू काही ऐकणार नाहीस. आई श्रेयश कुठे गेलाय, दिसत नाही, आज कॉलेज नाही काय. अगं व्हॉलीबॉल खेळायला गेलाय, रविवारी कॉम्पिटिशन आहे त्याची, त्यासाठी प्रॅक्टिसला गेलाय, आई म्हणाली. बरं ठीक आहे आई, चल मी निघते, शीतल आईला सांगून निघाली. सावकाश जा आणि लवकर ये, वेळ होणार असेल तर फोन करून कळव, आई शीतलला म्हणाली. इकडे ऑफिसमध्ये मल्हार आणि अभिजित शीतलचीच वाट बघत होते. मल्हार लॅपटॉप ओपन करून लॅपटॉपमध्ये काहीतरी करत होता. सर निघूया आपण, अभिजित मल्हारला म्हणाला. मी शीतल आल्या का, मल्हारने विचारलं. हो सर म्हणत डोळ्यांनी शीतल आल्याचं अभिजितने दाखवलं. लाईट पिंक शर्ट, डार्क ब्ल्यू जीन्स, पायात शूज, केसांची पोनी, अर्ध्यात शर्टचे हात फोल्ड केलेले, हातात घड्याळ, गळ्यात नाजूक चेन, शोल्डरला अडकवलेली पर्स, ओठांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक, डोळ्यांवर गॉगल घालून रिक्षातून शीतल उतरत होती. मल्हार पापणी न हलवता एकटक तिच्याकडे बघतच राहिला. शीतल मल्हार जवळ आली. मल्हार तिच्याकडे एकटक बघताना बघून ओशाळूनच गेली आणि मान खाली घालून गालातल्या गालात हसायलाच लागली. असा का बघतोय हा, आपण एकदम हिरो बनून आलाय, शीतल स्वतःलाच मनातल्या मनातच म्हणाली. व्हाईट शर्ट, फॉर्मल शूज, ब्ल्यू ब्लेझर, केस सेट केलेले आणि नेहमीप्रमाणे एका हातात त्याचं नेहमीचं कडं आणि दुसऱ्या हातात ब्रँडेड वॉच, डोळ्यांवर गॉगल आणि शर्टचे वरचे 2 बटन ओपन आणि उभी राहण्याची ती स्टाईल, तोही काही कमी दिसत नव्हता. शेवटी तिची ही नजर त्याच्यावर फितूर झालीच. दोघांनीही एकदमच नकळत गॉगल काढले आणि दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. अभिजित ऑफिसमधून फाईल घेऊन आला, तरीही दोघे पण एकमेकात हरवून गेलेले तसेच होते. अभिजितने मल्हारला आवाज दिला, सर निघायचं. तसं दोघे पण भानावर आले आणि नजर चोरून गाडीत जाऊन बसले. मल्हार ड्रायव्हिंग सीटवर ड्रायव्हिंग करण्यासाठी बसला. मल्हारने मिरर ॲडजस्ट केला जेणेकरून शीतल व्यवस्थित दिसेल आणि म्युझिक सिस्टीम ऑन केली. शीतल गाडीतून बाहेर बघत मल्हारचाच विचार करू लागले. काल तर म्हणत होता मी येणार नाही, मला कामं आहेत म्हणून, आणि आज तर एकदम हिरो बनून आलाय. पल्लवी अगदी बरोबरच बोलत होती, येईलच म्हणून, उगाच नाटकी करतो. आणि कसा बघत होता,
त्याच्या जागी दुसऱ्या कोणी असं पाहिलं असतं तर खूप मार खाल्ला असता माझा. पण याच्या अशा नजरेचं मला काहीच कसं का नाही वाटलं. काय याची अशी नजर मला हवीशी वाटते. शीतल मल्हारचाच विचार करत होती. गुणगुणावी गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, हुलकीचा हुल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोल माझा सावरू दे थांबना थांबना, सरसुखाची श्रावणी किनाच रावळी वहा, गुंतण्या आतुर फिरणी आज वेडा जीव हा. गाणं ऐकून शीतल गालातल्या गालात हसायलाच लागली आणि तिने आरशातून त्याला बघितलं. मल्हारही गालातल्या गालात हसत तिलाच बघत होता. दोघांचीही नजरेला नजर भेटली आणि दोघांनीही नजर चोरली. दोघेही चोरून चोरून एकमेकांना बघत होते आणि हसतच इकडे तिकडे बघत होते. आजचा प्रवास खरंच खूप सुंदर होता. सर, आज हे अचानक मीटिंग वगैरे कसं काय? अभिजितने मल्हारला विचारलं. तिथे गेल्यावर कळेलच का आणि कशासाठी मीटिंग आहे, मल्हारने अभिजितला सांगितलं. आजचा प्रवास तर एकदम खूपच सुंदर होणार आहे. पण या प्रवासात आणि या मीटिंगमध्ये काय काय रोमॅन्टिक गोष्टी घडणार आहेत हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मग काय मित्रांनो, आवडला का आजचा भाग? आवडला असेल तर पटापट लवकर कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया अशाच नवीन रोमॅन्टिक पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.